ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, चर्चच्या गेट जवळ एक भिकारी, ज्याला 2 पाय नव्हते, 1 हात नव्हता आणि शिवाय आंधळा, असा हा देवाच्या नावाने भिक्षा मागत होता. चर्चकडे जाणाऱ्या एका गृहस्थाने सहज विचारलं, तुला 2 पाय नाहीत, 1 हात नाही आणि तू आंधळा असताना तू देवाचं नाव घेतोस आणि भिक्षा मागतोस, तुला देवाविषयी राग आलेला नाही का? आणि हा भिकारी बोलला की आजपर्यंत मी अनेक लोकांची नावं घेतली, परंतु मला भिक्षा मिळाली नाही. मात्र जेव्हा मी प्रभूचं, देवाचं नाव घेतलं, तेव्हाच मला भिक्षा मिळालेली आहे आणि मिळत आहे, आणि म्हणून माझा त्याच्यावर विश्वास आहे. बंधू भगिनींनो, लूक वर्तमान अध्याय 18 ओवी 9 ते 14 मध्ये एक परुषी आणि जकातदार ह्या दोघांच्या प्रार्थनेविषयी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. परुषी स्वतःला नीतिमान समजायचा, परंतु त्याच्या प्रार्थनेमध्ये दम नव्हता. कारण माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्याच्या प्रार्थनेमध्ये घमेंड आणि गर्व होता. आणि जकातदार जो स्वतःला पापी समजतो, आपल्या अंतःकरणातील सगळे पाप देवासमोर कबूल करतो आणि नम्र होतो, त्याची प्रार्थना ऐकली जाते. ह्या उपवास काळामध्ये आपण देखील प्रार्थनामय जीवन जगत असताना अधिकाधिक प्रभूच्या संपर्कामध्ये राहावं. आपली प्रार्थना खरी असावी, म्हणून प्रभू आपल्याला बोलावित आहे. आध्यात्मिक नूतनीकरण व्हावं, म्हणून प्रभूकडे कृपा मागूया. आमेन.